हॅलो स्टुडंट, त्याच्यात मॅथमॅटिकमध्ये आपलं सर्व झालं, करणी चिन्हातलं स्क्वेअर झालं, क्वाड्रेटिक इक्वेशन झाले, सायमल्टेनियस इक्वेशन अजून थोडे ते घेणार आहोत. बरोबर की नाही? लाईक करा, शेअर्स करा, सबस्क्राईब करा जरा. बरोबर. आणि प्रत्येक वेळेस 2 मार्क दररोज घेत जा. प्रॅक्टिस करा. मॅथ, इंग्लिश आणि सायन्स मार्क मिळतील. आज आपण ग्राफमध्ये असे काही प्रश्न आहेत, पर्सेंटेज आहेत, शेअर आपण शिकलो. बरोबर. तर याच्यामध्ये सेंट्रल अँगल आणि टोटल पर्सन यांची बेरीज, ॲडिशन ऑफ द टोटल पर्सन फक्त देतोय. बाकीचं काय तुम्ही लिहून घेता, क्वेश्चन पेपरवर जे आलं ते लिहायचं. फक्त याची ॲडिशन किती होते ती बघायची. 5 आणि 5 10, चला 1, 3 आणि 3 6 आणि 6 12 आणि 8 20. ही टोटल ॲडिशन किती झाली आपली? 200 झाली. बरोबर. आता हे 200 नंतर पर्सन दिले, तर सेंट्रल अँगल काढण्यासाठी पर्सन भागिले ही टोटल संख्या गुणिले इथं टिंबटिंब दिले. तर सेंट्रल म्हणजे पूर्ण किती, वर्तुळ किती ना किती अंशातून 360, म्हणून इथं 360 द्यायची. आता इथं भाग डायरेक्ट देतो मी. परीक्षेत असं द्यायचं नाही, कच्चं काम करायचं इकडं. कळलं की नाही? हे ते हा शून्य गेला याच्याशी, हा शून्य गेला याच्याबरोबर. बरोबर. 2 भाग जातो 4ला. 2 1 2 2 चौक 8. 4 गुणिले 36, 4 सक 24. बच्चे किती आले? 2. 4 त्रिक 12 आणि 2 किती? 14. याला उत्तर झाला 1 मार्क. इथे 36 आणि 4ला गुणलं. कळलं की नाही? 36 गुणिले 4, 4 सक 24, 7 2, 4 त्रिक 12 आणि 2 14. झालं बरोबर. आहे की नाही? असं इकडे करायचं उजव्या बाजूला. फार तर अशी रेषा मारायची. कळलं की नाही? आता इथे टिंब दिले. काय येणार? टोटल संख्या येणार 200 येणार. हा शून्य याच्याशी गेला, नंतर हा शून्य या शून्याशी गेला. काय होईल? 2 भाग जातो. 2 1 2 2 त्रिक 6. 3 गुणिले 36, 3 सक 18, 3 त्रिक 9 आणि 1 10. बरोबर. 36 गुणिले 3 इकडं पाहिजे तर करा. 3 सक 18, 1 3 त्रिक 9 आणि 1 10. झालं उत्तर. बरोबर. झालं 1 मार्क इथे. आता इथं टिंब आहे, तर किती पाहिजे? 360. बरोबर. एकच शून्य जातो इथे. आता 5 भाग जातो याला. 5 7 7, 5 7 35. याला 5 दिला तर याला सुद्धा 5. 5 चौक 20. आहे का नाही? याला 5 जर दिला तर याला सुद्धा 5. 5 7 जार 35, 5 4 जार 20. बरोबर. आता 4 आणि 36ला जातो. 4 1 4 आणि 4 9 जार 36. आहे की नाही? 4 9 36, 4 1 4 आणि 4 1 जार 4, 4 9 जार 36. आता 9 आणि 7 याचा पुन्हा काय होईल? 63. हे झालं उत्तर. झालं 1 मार्क इथे. 7 9 63 किंवा 9 7 63. आता इथं काही 200 येणार ना. 200 झालं. मग आता 25 नाही, याला डायरेक्ट 25चा पाठाच करून ठेवा. 25 1 25 8 200. बरोबर. आणि मग आता इथे 8 चौक 8 1 8, 8 चौक किती? 32. 32 आणि 4 36, 8 5 40. झाले 45. बरोबर की नाही? सेंट्रल अँगल. आता इथं अँगल म्हटलं तर डिग्री करा पाहिजे फार तर, नाही का? अंश. मग आता इथे 36 फार तर इथं करा. 36 भागिले किती? 8. 8 चौक किती? 32. 6 मधून 2 गेले 4. 0 वरून शून्याचा, नाही का?
शून्याचा घेतला की नाही, इथं शून्याचा होता की नाही 360, 8 चौक 32, 6 2 4 शून्य, हा वरून शून्याचा 18 पंचे 40 गेला भाग, बाकी आली शून्य, म्हणून हे भागाकार किती आला 45. कारण 25ने डायरेक्ट याला इथं भाग दिला, 25 एक 25 8 200, मग 8ने 360ला भाग दिला, तर हे आलं 45. कळलं? अशा प्रकारचे 2 गणित घरी सोडवा. ओके, 4 मार्काचं गणित आहे, आलेख पण आहे, आपण केलेलं आहे. ओके, बाय. हा